बाकी काही नाही. त्यांच्यात आता बेमाने दगाफटका जर होतोय तर मी 5 वर्ष सुखाने सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्या. मला ना खरं सांगते जास्त बोलायचं नाही. मला एवढंच मुख्यमंत्र्यांना आज विचारायचं आहे, फडणवीस साहेब 2 शब्द सांगून टाकायचे इकडे, तुम्ही आमच्या 8-9 मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाही. एक तर नाही म्हणून सांगा किंवा हा म्हणून सांगा, म्हणजे आम्हाला आमचा उपोषण सोडायला, आम्हाला कोणाला जीव जाळायला नको. कारण कोणाचे 60 बीपी झालेत, कोणाचे 55 झालेत, कोणाचे 70 झालेत. एखाद्या माझ्या भावंडाचा जीव जायला नको, कारण तुम्ही उलट्या काळजाचे दिसतायत असं वाटायच्या आत, मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय असं वाटायच्या आत 2 शब्द सांगून टाका मुख्यमंत्री. काहीच विचारायचं नाही आम्हाला तुम्हाला, आम्ही नाराज नाहीत, काय नाही काय. एवढंच आमचं आजच्या क्षणाला म्हणणं आहे. कारण तुम्ही उपोषणाला बसू देता, इतके लोकांचे हाल होतील असं वाटत नव्हतं. पण ठीक आहे, प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमुळं एक आंदोलन आहे, आंदोलनाच्या भूमिका म्हणून ठीक आहे. पण तुमची भूमिका सांगा ना, का सगळे मेल्यावर सांगत. आम्हाला 10 दिवसांनी काय सांगायचं आणि आज काय सांगायचं, 10 दिवसांनी काय सांगायचं आणि आज काय सांगायचं. तुम्ही आजच तुमची भूमिका 1-2 घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री फडणवीस साहेब. वेळ काढून तोंड लपवू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम आहे आणि एवढ्याच मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाइम नाही का? काही म्हणणं नाही आमचं, तोंड लपवू नका. स्पष्टपणाने 1-2 घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका तुम्ही ज्या 7-8-9 मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत. म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला आणि दुसरे मार्ग धरायला. कारण तुम्ही जर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी की मी देतोय तुम्हाला किंवा नाही देत, काय ते सांगायचं सांगा, म्हणजे आम्हाला उपोषण सोडून दुसरे मार्ग धरायला. तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून द्या मुख्यमंत्री साहेब. 5 वर्ष सुखानं साधतात, तुम्हाला खाऊ देणार नाही. तुम्ही जर माया मराठ्याला सुखाने खाऊ दिला नाही तर एवढा शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाट बघतो. तुम्ही आमच्या 8-9 मागण्याबद्दल हा किंवा नाही अंमलबजावणी करणार आहेत का नाही, एवढंच पडदिशी सांगावं, म्हणजे आमचे जीव वाचतील लोकांचे. आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो. मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतो काय सांगायचंय, काय करायचंय, काय नाही, आम्ही काय करू शकतो, मराठी काय नाही करू शकत. मला आज फक्त त्या भानगडीत जायचं नाही. एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती की मी विनंती करत नाही, पण पहिल्यांदा करायला तुम्ही सांगून टाका मराठीच्या 8-9 मागण्या आहे, तुम्हाला त्या अंमलबजावणी करायची का नाही करायची. परदेशी सांगून मोकळ्यावर तोंड लपवू नका. कारण आम्हाला मराठ्याला कळणं गरजेचं आहे. आमचा मारेकरी कोणी, आमचा दुश्मन